हाय फ्रेंड्स, तर कसे आहात? मजेत असाल. आणि आमच्या इथला मार्केट असतं, त्याच्यामुळं मी मार्केटमधूनच भाजीपाला आणते. आणि जवळ घ्यायला गेलं तर इथं महाग भेटतो, कारण त्यांना पण भाडं भरायचं असतं. त्यांची तरी काय चूक आहे, पण त्या इथं भाडं असल्यामुळं जास्त महाग भेटतं. 10-20 रुपयानं महाग असतं इथं, किंवा 5-10 रुपयानं तरी महाग असतंच. त्याच्यामुळं मी मार्केटला जाऊनच आणते. आणि मार्केटमध्ये ना स्वस्त मिळतं 10-20 रुपयानं. प्रत्येक ह्याच्यामागं जर 10-10 रुपये निघले तर आपले जवळपास 70-80 रुपये वाचतात. आणि मस्त अशी हिरवी गार मिरची, मस्त असं पत्ताकोबी, मस्त अशी कैरी, आणि मस्त असं खरबूज, आणि मस्त अशी केळी, कोथिंबीर हिरवीगार. मला कोथिंबीर खूप आवडते बरं का, आणि खूप छान वास येतो या कोथिंबीरीचा. आणि खूप छान होती, अतिशय मस्त होती. आणि पालक घेऊन आलेली आहे. आमच्या घरामध्ये पालकपुरी खूप आवडतात, आणि कारले माझ्या मिस्टरांना खूप आवडतात. त्याच्यामुळे मी कारले थोडेच घेऊन आलेली आहे, म्हणजे 3च घेऊन आलेली आहे. आणि कारले पण मस्त होते. आणि मी 50चे 1.5 किलो खरबूज आणलेले होते. बघू शकता, 100ला 3 किलो होते. पण इतके काही खाऊन होत नाहीत, त्याच्यामुळं नंतर सुकून गेल्याच्या नंतर जास्त खाऊ वाटत नाहीत फ्रीजमध्ये ठेवून. पण त्याच्यामुळं मी खरबूज बाजूलाच ठेवलेले आहे, म्हणजे 3च आणलेले आहेत. आणि हे बाहेरच ठेवणार आहे, फ्रीजमध्ये पण छान नाहीत लागत आहेत. आणि केळी आणलेली आहे, केळी पण मी थोडीशीच आणलेली आहे. गवर अर्धा किलो आणलेली आहे, कारण आमच्या घरामध्ये अतिशय म्हणजे गवर खूप आवडते, त्याच्यामुळे मी गवर जास्त घेऊन आलेली आहे. आणि मिरची पण आठवड्याभरात मला अर्धा किलो मिरची बस होती, त्याच्यामुळे मी अर्धा किलो मिरची पण घेऊन आलेली आहे. आणि बघू शकता तुम्ही, टोमॅटो थोडेच लागतात, त्याच्यामुळे मी टोमॅटो अर्धा किलोच आणलेले होते. आणि टोमॅटो नंतर ना खराब होतात वरचेवर, त्याच्यामुळे मी टोमॅटो थोडेसे कच्चे आणले होते, पण छान आणले होते. मिरची, कोबी आणि खरबूज आता आम्ही चिरून खाणार आहोत, तुम्ही पण या खायला. आणि इथं बघू शकता, ही आहे हल्दीरामची बाकरवडी, छोटा पॅकेट आहे. आणि ही खूप छान लागते, आणि आम्हाला तरी खूप आवडते. तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि खूप छान, थोडंसंच आहे बरं का, म्हणजे छोट्या असतात, मध्ये खूप छान भरलेलं असतं आहे बघा. बघू शकता तुम्ही पॅकेट, मिनी बाकरवडी पॅकेट. तुम्ही पण खाऊन बघा, आणि खाल्लेली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा शॉर्ट व्हिडिओ आलेला असेल, तो पण तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये मी ओळखा पाहू म्हणून टाकलेला आहे, तुम्हाला ओळखता आली तर बघा, नाहीतर मग इकडचा हा व्हिडिओ बघा. बघू शकता तुम्ही किती छान बाकरवडी आहे, आणि खूप टेस्टी आणि छान लागतात. आणि माझ्या जर चॅनलवरती नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे आहे बालाजीचा मिक्स भेळ, लिंबू फ्लेवरची, ही पण खूप छान लागते बरं का. आणि तर इथेच व्हिडिओ थांबवते, तर बाय.